अधिक उत्पादन घेणं, शेती करणं म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थांची निर्मिती करणं. वापरलेल्या साधन सामुग्रीमधून जास्तीत जास्त वनस्पतीजन्य पदार्थ निर्माण करणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि हे शक्य झालं तरच उत्पादन वाढणार आहे. मग हे शक्य आहे का? हो, शक्य आहे. पिकाची पाण्याची नेमकी गरज किती हे लक्षात घेऊन दिल्या जाणाऱ्या पाण्यावाटे जास्तीत जास्त अन्नद्रव्ये शोषली जातील हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण पिकाला देत असलेल्या पाणी आणि अन्नद्रव्यातून पिकाच्या पूर्ण क्षमते इतकं उत्पादन मिळवणं गरजेचं आहे. आज असं होताना दिसतं का? नाही. यासाठी आपल्या पाणी आणि अन्नद्रव्य देण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. पाण्याची उत्पादकता वाढवणारे डिफ्यूजर तंत्रज्ञान. पिकाला देण्यात येणाऱ्या पाण्यातून अधिक उत्पादन मिळवणं म्हणजे पाण्याची उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे. पाण्याची उत्पादकता म्हणजे नेमकं काय? पिकाला दिलेल्या 1000 लिटर पाण्यातून किती ग्रॅम वनस्पतीजन्य पदार्थ म्हणजेच बायोमास तयार झाला यावरून पाण्याची उत्पादकता ठरवता येते. अजून सोप्या शब्दात सांगायचं तर 1000 लिटर पाण्याच्या वापरातून 200 रुपये मिळवणं यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. 1 लिटर पाण्यापासून वनस्पतीजन्य पदार्थ निर्मितीची कमाल मर्यादा वैज्ञानिकदृष्ट्या 100 ग्रॅम आहे. आज ठिबकनं ती 8 ते 15 ग्रॅम तर मोकाट पद्धतीनं पाणी दिल्यास फक्त 5 ग्रॅम एवढीच मिळत आहे. याचाच अर्थ आज आपण वापरलेल्या पाण्यापासून निर्माण करत असलेला बायोमास हा फार कमी आहे. मग बायोमास निर्मिती वाढवायची कशी? पाणी आणि अन्नद्रव्यांचं सुयोग्य व्यवस्थापन करणारं डिफ्यूजर तंत्रज्ञान आज विकसित करण्यात आलंय. डिफ्यूजर म्हणजे केवळ एक साधन नसून ते एक तंत्रज्ञान आहे. पाण्याची उत्पादकता हा केंद्रबिंदू मानून डिफ्यूजर तंत्रज्ञान विकसित झालं आहे. पाणी आणि अन्नद्रव्याचं एकात्मिक व्यवस्थापन प्रभावीपणे करणं हे डिफ्यूजर तंत्रज्ञानाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे पाण्याची उत्पादकता वाढून उत्पादन